नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, वृद्धापकाळ योजना, विधवा महिला लाभार्थी तसेच दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजची ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। जून आणि जुलै महिन्याच्या अनुदान हप्त्याबाबत मोठे अपडेट समोर आले आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक लाभार्थ्यासाठी उपयुक्त अशी माहिती यात दिली जाणार आहे। सुरुवातीलाच एक महत्त्वाची सूचना, ज्या लाभार्थ्यांनी अजून हयात प्रमाणपत्र सादर केलेले नाही त्यांनी ते 30 तारखेपूर्वी संबंधित कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे, कारण शासनाकडून स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की निर्धारित मुदतीत हयात प्रमाणपत्र जमा न केल्यास जुलै महिन्यापासून अनुदानाचा हप्ता बंद होऊ शकतो, म्हणून कोणत्याही लाभार्थ्याने ही बाब दुर्लक्षित करू नये। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून संजय गांधी निराधार योजनेचे हजारो लाभार्थी जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। काही दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाल्याची माहिती समोर आली आहे, मात्र विधवा महिला, वृद्धापकाळ योजना आणि श्रावणबाळ योजनेतील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत। त्यामुळे रोज सकाळी अनेक जण आपल्या बँक खात्याची माहिती तपासत आहेत। काही जण पोर्टल सुरू झाले का याची माहिती घेत आहेत, तर काही जण आज पैसे येतील का की उद्या अशी आशा ठेवून प्रतीक्षा करत आहेत। पण सध्याची माहिती समोर आली आहे ती पाहता लाभार्थ्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागू शकते। त्यामुळे नेमकं काय अपडेट समोर आलं आहे ते पुढे सविस्तर जाणून घेऊया। आता प्रश्न असा आहे की हप्ता अजूनही का आला नाही? मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांना अशी अपेक्षा होती की किमान जून महिन्याच्या शेवटपर्यंत तरी त्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल, पण प्रत्यक्षात तसे झाले नाही। यामागचे मुख्य कारण म्हणजे संजय गांधी निराधार योजनेतील अधिकृत पोर्टल। हे पोर्टल सध्या अपडेटच्या कामामुळे सुरू झालेले नाही। यापूर्वी अशी माहिती देण्यात आली होती की 21 जूनपर्यंत पोर्टल सुरू होईल, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना वाटत होते की 22 जून पासून हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होईल आणि जून महिना संपण्यापूर्वी सर्वांच्या खात्यात पैसे जमा होतील, पण तसे घडले नाही। पोर्टल सुरू झाले नाही आणि त्यामुळे हप्ता वितरणाची प्रक्रियाही सुरू होऊ शकली नाही। परिणामी अनेक लाभार्थी अजूनही आपल्या अनुदानाची प्रतीक्षा करत आहेत। आता पुढची आणि सर्वात महत्त्वाची अपडेट समजून घेऊया। मित्रांनो, यापूर्वी पोर्टल सुरू होण्यासाठी जी तारीख सांगण्यात आली होती ती आता पुढे गेल्याची माहिती समोर येत आहे। सध्या मिळालेल्या माहितीनुसार 15 जुलैपर्यंत पोर्टल अपडेटचे काम सुरू राहू शकते, त्यामुळे तोपर्यंत पोर्टल सुरू होणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। यामुळे अनेक लाभार्थ्यांची चिंता वाढली आहे, कारण जून महिना संपत आला आहे पण अजूनही अनेकांच्या खात्यात अनुदान जमा झालेले नाही। जर खरंच पोर्टल 15 जुलै पासून सुरू झाले नाही तर हप्ता वितरणाची प्रक्रिया ही पुढे ढकलली जाऊ शकते, म्हणजे लाभार्थ्यांना अनुदानासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते। मात्र लक्षात ठेवा, 15 जुलै ही तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही। सध्या ही माहिती उपलब्ध माहितीच्या आधारे समोर आली आहे। आता पुढे काय होऊ शकते ते सोप्या भाषेत समजून घेऊया। समजा पोर्टल 15 जुलै नंतर सुरू झाले तर पोर्टल सुरू होताच लगेच पैसे जमा होतील असे नाही। त्यानंतर ही हप्ता वितरणाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही दिवस लागू शकतात। अशा परिस्थितीत जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे अनुदान जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामुळे अनेक लाभार्थी चिंतेत आहेत, कारण या योजनेचे अनुदान हे अनेक कुटुंबासाठी रोजच्या खर्चाचा आणि घर चालवण्याचा महत्त्वाचा आधार आहे। म्हणूनच प्रत्येक दिवसाचा विलंब त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरतो आणि सर्वांच्या नजरा आता पोर्टल सुरू होण्याकडे लागल्या आहेत। आता यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया। मित्रांनो, शासन पोर्टल अपडेट करत आहे, ही निश्चितच चांगली बाब आहे। नवीन प्रणाली सुरू झाल्यानंतर भविष्यात कामकाज अधिक सोपे आणि जलद होण्याची अपेक्षा आहे। मात्र पोर्टल अपडेट होत असल्यामुळे लाभार्थ्यांचे अनुदान थांबणे योग्य नाही अशी अनेकांची भावना आहे। लाभार्थ्यांचे म्हणणे असे आहे की पोर्टलचे काम सुरू असतानाही शासनाने एखादी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करून पूर्वीप्रमाणे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करावे। यामुळे हजारो लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळू शकते आणि त्यांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण सध्या पोर्टल अपडेटमुळे वारंवार नवीन तारखा सांगितल्या जात आहेत आणि वितरण प्रक्रिया पुढे ढकलली जात आहे। म्हणून आता लाभार्थ्यांची एकच अपेक्षा आहे, यापुढे पुन्हा तारीख वाढू नये आणि शक्य तितक्या लवकर हप्ता वितरण सुरू व्हावे। आता ही गोष्ट सोप्या भाषेत समजून घेऊया। मित्रांनो, जर पोर्टलच्या अपडेटचे काम
खरोखरच 15 जुलैपर्यंत चालणार असेल तर हा कालावधी लाभार्थ्यांसाठी खूप मोठा ठरू शकतो. कारण जून महिना संपला तरी अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनही जून महिन्याचे अनुदान जमा झालेले नाही. अशा परिस्थितीत जर पोर्टल 15 जुलैपर्यंत सुरू झाले नाही तर हप्ता वितरणाची प्रक्रिया ही पुढे जाऊ शकते. म्हणजेच लाभार्थ्यांना अनुदानासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. याच कारणामुळे अनेक लाभार्थ्यांच्या नजरा आता पोर्टल कधी सुरू होणार आणि हप्ता वितरण कधी सुरू होणार याकडे लागल्या आहेत. आता शेवटी एक महत्त्वाची विनंती शासनाकडे केली जात आहे. मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांचे असे म्हणणे आहे की सध्या अनुदानात वाढ करणे शक्य नसले तरी हरकत नाही, पण किमान जे अनुदान सरकारकडून दिले जाते ते तरी दर महिन्याला वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावे. कारण या योजनेवर अनेक गरीब, निराधार, वृद्ध, विधवा महिला आणि दिव्यांग लाभार्थी आपल्या दैनंदिन खर्चासाठी अवलंबून असतात. म्हणून प्रत्येक महिन्याला हप्त्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागू नये. लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान वेळेवर मिळावे ही सर्वांची सर्वात मोठी अपेक्षा आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. अनेक लाभार्थ्यांना असे वाटते की पोर्टल सुरू झाले म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी पैसे खात्यात जमा होतील, पण प्रत्यक्षात प्रक्रिया तशी नसते. पोर्टल सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम आवश्यक शासन निर्णय म्हणजेच GR जारी होतो. त्यानंतर संबंधित विभागाकडून पुढील वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि त्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यास सुरुवात होते. म्हणजेच पोर्टल सुरू होणे हा फक्त पहिला टप्पा आहे. त्यानंतर ही काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा होतात. त्यामुळे पोर्टल सुरू झाले म्हणजे लगेचच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सर्वांच्या खात्यात पैसे जमा होतील असे निश्चितपणे सांगता येत नाही. तर मित्रांनो, सध्या उपलब्ध माहितीनुसार 15 जुलैपर्यंत पोर्टल अपडेटच्या कामामुळे बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 15 जुलै ही तारीख अद्याप शासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे अधिकृत आदेश किंवा सूचना आल्यानंतरच अंतिम स्थिती स्पष्ट होईल. या दरम्यान पोर्टल सुरू झाल्याची माहिती, हप्ता वितरणासंदर्भातील GR, अधिकृत नोटीस, परिपत्र किंवा कोणतेही नवीन अपडेट आले तर त्याची माहिती आम्ही सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि मित्रांनो, जर तुम्हाला शेतीच्या महत्त्वाच्या बातम्या, सरकारी योजना तसेच अशा अधिकृत अपडेट्स दररोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हव्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आजच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच अधिकृत व विश्वासार्ह अपडेटसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनही नक्की ऑन करा. पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.